न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। वीर जवानांच्या सन्मानार्थ #तिरंगा यात्राचे देहू रोड इथं भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीनं भव्य दिव्य स्वागत। भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीनं भव्य दिव्य बॅनर खाली तिरंगा यात्रांचे फुलांची उधळण करत रॅलीचे पुष्पहार श्रीफळ देऊन जंगी स्वागत। भारतीय जवानांच्या समर्थनार्थ पहलगाम हल्ल्याचे पाकिस्तानला आपल्या वीर जवानांनी पाकिस्तानला नेस्तनाबूत करत चांगलाच धडा शिकवला। या धडाकेबाज कारवाईत पाकिस्तानच्या 11 एअरबेस व 9 अतिरेकी अड्डे उद्ध्वस्त करून 100हून अधिक अतिरेक्यांचे खात्मा केले। या विजयाच्या समर्थनार्थ #तिरंगा यात्रेचे आयोजन करण्यात आले होते। या तिरंगा यात्रेची सुरुवात जगद्गुरू संत तुकाराम महाराज देवस्थान देहूगाव पासून #तिरंगा यात्राची सुरुवात झाली। या तिरंगा यात्राचे ठिकठिकाणी जंगी स्वागत करण्यात आले। #तिरंगा यात्रेचं भव्य दिव्य स्वरूपात भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या वतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर महाप्रवेशद्वार इथे येताच भारतीय संविधान सन्मान संयोजन समितीच्या सर्व पदाधिकारी यांनी भारत माता की जय, वंदे मातरम, पाकिस्तान मुर्दाबाद, हिंदुस्तान जिंदाबाद, हमसे जो टकराएगा वो मिट्टी में मिल जाएगा असं म्हणत जोरदार घोषणाबाजीनं अख्खे परिसर दणाणून सोडले। या रॅलीचे पुष्प उधळून समितीच्या वतीनं माजी राज्यमंत्री बाळासाहेब भेगडे व देहू रोड कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी नगरसेवक व देहू रोड मंडळचे रघुवीर शेलार यांचे जंगी स्वागत केले। या रॅलीमध्ये ऑपरेशन सिंदूरच्या वाहनावर वीर जवानांची चित्र कोरलेली व देशांच्या वीरांगना सोफिया कुरेशी व विंग कमांडर व्योमिका सिंग यांनी कोरलेले 4 चाकी वाहन या रॅलीचे प्रमुख आकर्षण होते। 4 चाकी वाहनात प्रवेश करताच समितीच्या वतीनं भव्य दिव्य स्वागत केले। असंख्य ट्रॅक्टर, 4 चाकी वाहन आणि दुचाकी वाहन असे लांबलचक रांगा लागल्या होत्या। येणाऱ्या प्रत्येक वाहनावर पुष्पाचं उधळण करत जोरदार घोषणाबाजी करत भारतीय संविधान संयोजन समितीच्या वतीनं स्वागत केले। तिरंगा यात्राचे भव्य दिव्य स्वागतासाठी 4 चाकी वाहनांवर राज्याचे माजी कामगार मंत्री बाळासाहेब भेगडेसह माजी लष्करी जवान, देशप्रेमी नागरिक उभे राहून या तिरंगा यात्रेत सहभागी झाले होते। यावेळी धोधो पाऊस पडत असताना देखील रॅलीचं भव्य दिव्य स्वागत भारतीय संविधान सन्मान समितीच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे, सहसचिव चंद्रशेखर पात्रे, उपाध्यक्ष MD चौधरी, कार्याध्यक्ष अमोल नाईक नवरे, सहसचिव परशुराम दोडमणी, खजिनदार विजय पवार सह खजिनदार बाबू हिरमेटकर, कार्यकारी समन्वयक मोजेस दास, कार्यकारी समन्वयक जावेद भाई शेख, कार्यकारी समन्वयक श्रीमंत शिवशरण, कार्यकारी समन्वयक प्रभाकर निकम यांनी #तिरंगा यात्राचं स्वागत केले। या रॅलीमध्ये प्रमुख सुरक्षा व्यवस्था म्हणून देहू रोडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे, उर्से परंदवडी पोलीस निरीक्षक तेजस्वी कदम, PSI ठाकूर व त्यांचे सर्व पोलीस शिपाई हवालदार यांनी चोख बंदोबस्त ठेवला होता। तसेच देहू रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विक्रम बनसोडे यांनी व त्यांचे सहकारी देहूगाव पासून देहू रोड पर्यंत चोख बंदोबस्त ठेवला होता। ही रॅली देहू रोड इथून वडगाव मावळ इथं मार्गस्थ झाली। या रॅलीच्या स्वागतासाठी समितीच्या वतीनं अध्यक्ष डॉक्टर रामदास ताटे यांच्या नेतृत्वाखाली स्वागताचं नियोजन करण्यात आले होते। न्यूज महाराष्ट्र K9 प्रतिनिधी स्वप्नील कांबळे। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।